दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथील विनोद भाऊ थोरात मित्रपरिवार व पुणे जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र संसर तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या मोहन ठुसे नेत्र रुग्णालय नारायणगाव यांच्या विशेष सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर गुरुवार दिनांक 30/7/2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र संसर येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये एकूण 491 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली। 61 रुग्णांना मोतीबिंदू झाल्याचे निदर्शनास आले। त्यापैकी 46 रुग्णांवर नारायणगाव येथे अत्याधुनिक लेसर पद्धतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या। या शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, नाश्ता, जेवण, औषधे, काळा चष्मा इत्यादी सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात आल्या। या सर्व शस्त्रक्रिया डॉक्टर प्रिया हरकल, डॉक्टर पल्लवी कुटे, डॉक्टर भाग्यश्री नागापुरे, डॉक्टर पूजा चव्हाण, डॉक्टर सिद्धी बिसे यांनी यशस्वीपणे पार पाडल्या। अत्याधुनिक सेवा सुविधा अल्पदरात समाजापर्यंत पोहोचवणे हा मुख्य उद्देश ठेवून आम्ही नेत्रसेवेचे कार्य करत आहोत, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त डॉक्टर संदीप डोळे यांनी दिली। मी सीताराम तुकाराम वाघमरे, संसर बारामती। मी पेशंट, माझं भोपळाचं ऑपरेशन झालंय। मला सेवा चांगली वाटली। समजा डॉक्टर लोकांनी मला जे 100% अधिक माहिती दिली आणि कष्ट घेतलं, मला त्यांचं आभार कसं मानावं ही मला कळेना। जे 600 पेशंटची जवळपास तपासणी करण्यात आली होती बारामतीमध्ये आणि त्या ठिकाणावरून 60 लोकांची ज्यांचे मोतीबिंदूचा आहे शस्त्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी आणण्यात आलं होतं मोहन ठुसे नेत्र रुग्णालय किंवा आपण डोळे हॉस्पिटल म्हणतो या ठिकाणी। आणि नारायणगाव आणि आजूबाजूच्या परिसरात हे नावाजलेलं एक रुग्णालय आहे। आणि तुमच्या लोकांचे आता ज्या पद्धतीने आता सरांनी सांगितलं किंवा तुमच्या भावना व्यक्त केल्या तुम्ही की जे काही सेवा मिळाली आणि तुमचं जे काही डोळ्याचं ऑपरेशनही व्यवस्थित झालं, तर त्या अनुषंगाने तुम्हाला तेच सरांच्या वतीने आणि आपल्या नारायणगावच्या या रुग्णालयाच्या वतीने आहे की बाबा तुम्ही याची प्रसिद्धी म्हणजे तुम्ही दुसऱ्या रुग्णांना सेवा देण्याचा हे करा, म्हणजे त्यांनाही सांगा की बाबा इथे सेवा चांगली मिळते, जेणेकरून जे काय 8 तारखेला पुढच्या महिन्यात कॅम्प होणार आहे, म्हणजे ह्या महिन्यात जो कॅम्प होणार आहे ऑगस्टमध्ये 8 तारखेला, तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला इथं अजून रुग्ण तुमचे परिचित जे असतील तर त्यांना इथे परत आपल्याला सेवा म्हणजे त्यांच्या वडिलांपासून हे वडिलोपार्जित वारसा आहे त्यांचा, तर त्याचा हा पुढे सर नेत आहेत आणि त्यांना ते संधी मिळत आहे।